नमस्कार, मैं रजा सिंह और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। खबर महाराष्ट्र से है, जहां नांदेड़ के एसटी बस डिपो आगार में सुरक्षा अभियान चलाया जा रहा है, जो 11 जनवरी से 25 जनवरी तक चलेगा। इसका उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भूषण राठौड़ ने किया। इस कार्यक्रम के अध्यक्ष आगार व्यवस्थापक अशोक राव चौहान थे और प्रमुख अतिथि के रूप में वजीराबाद पुलिस स्टेशन के उप निरीक्षक प्रदीप राठौर और आरटीओ कार्यालय के अधिकारी अमर पायधन और शिवहरी गायकवाड़ आदि थे। भूषण राठौड़ ने कहा कि बढ़ती जनसंख्या व वाहन की संख्या को देखते हुए वाहन चलाते समय हेलमेट का इस्तेमाल करना चाहिए, यातायात नियमों का पालन करना चाहिए। कार्यक्रम के दौरान बालाजी शिंदे, सुरेखा फुलारी, संदीप जेठी, रेखा माचिनवार, कृष्णा पवार, तिरुपति लुंगारे, संदीप देशमुख, गुलाब रब्बानी आदि लोग मौजूद रहे। पडत आहे आणि आजकाल या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वाहन चालवणं, जनता जे वाहन चालवते लहान लहान लेकराला वाहन देतात, म्हणून वाहतुकीचे नियम न पाळता कसेही वाहन चालवल्यामुळे आज अपघात घडतात। आपणही पाहतो। कालचं एक छोटा उदाहरण, नागपूर रोडवर उदगीरचे माजी नगरसेवकांचा मुलगा थांबलेल्या ट्रॉलीला मागून जाऊन धडकतो आणि जागेवर खतम होतो। म्हणजे अशी शोकांतिका आहे। सांगण्याचा माझा उद्देश या प्रस्ताविकाच्या माध्यमातून सांगलं पाहिजे जनतेला, हे अभियान घेतो म्हणजे काय वेळ काढूपणा किंवा टाइमपास साठी घेत नाही, जसा अर्थ असतो। हे अभियान दरवर्षी भारत सरकार, राज्य सरकार घेत असते। जसा आरशावर धूळ असते, आपण धूळ साफ करतो म्हणजे उजळणी करतो, एक माझ्या बोलण्याचा अर्थ। म्हणून दरवर्षी 11 जानेवारी ते 25 जानेवारी हा पंधरवडा सुरक्षितता अभियानाचा हा साजरा केला जातो आणि जनतेमध्ये या कार्यक्रमाचं जनजागृती व्हावं, या उदान हेतून याचा मागचा भूमिका, या मागची भूमिका अशी आहे। म्हणून सर्व जनतेनं वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे। लहान मुलांना, आपल्या मुलींना शाळेसाठी लहान आपण गाडी देतो, आपण गाडीचा वापर त्यांचं वय 18 शिवाय द्यायला नाही पाहिजे असं आरटीओ साहेब आपल्या नियमामध्ये त्यांनी सांगतील। पण माझं असं म्हणणं आहे, वाढती जनसंख्या पाहता, वाहनांची संख्या वाढती पाहता आज अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। आता मी मेकॅनिक साईडला मेंटेनन्सला काम करतो, दररोज मी डेली 50 गाडी क्वालिटी मेंटेनन्स करतो। माझं असं स्पष्ट प्रांजळ मत आहे सर या ठिकाणी मान्यवरांना, की वाहनाच्या दोषामुळे अपघात होत नाहीत। 1% वाहनाच्या दोषामुळे अपघात होतो आणि 99% हे अपघात या जगामध्ये, या देशामध्ये रोडवर माणसाच्या चुकीमुळे म्हणजे मानव निर्मित अपघात आहेत, असं माझं प्रांजळ मत आहे। कारण मी आज 50 गाडी डेली मेंटेनन्स करतो, एसटीची मेंटेनन्स करतो, आमच्या गाड्या टकाटक ओके असतात। परंतु आता रस्त्यावर चालताना समोरचा चुकीनं येऊन धडकला, मी चांगलं चालतो, अशा अनेक गोष्टी आहेत। तर मित्रहो, या अभियानाचा आपण नक्कीच आदर्श घ्यावा आणि हे अभियान राबवताना एक जनजागृती झाली पाहिजे, लोक चळवळ बनली पाहिजे वाहतुकीची। आणि मला जाता जाता प्रस्ताविकेच्या लास्ट मध्ये या मान्यवरासहित सर्वांना आणि राज्य सरकारला विनंती करायची आहे, विनंतीपूर्वक मी अशी मागणी करतो या ठिकाणी या अभियानाच्या निमित्ताने, पाठ्यक्रमामध्ये शालेय जीवनामध्ये सुद्धा सुरक्षितता अभियान हा धडा आला पाहिजे, असं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य सरकारकडे मागणी करतो। की लहान लेकरांना पहिलीपासून ते पुढे पाठ्यक्रमामध्ये सुरक्षितता अभियान, रोड वाहतुकीचे नियम, रस्ते व सुरक्षितताचे नियम, रोड हे सगळे त्यांना शालेय जीवनामधून कळले पाहिजे, अशी या ठिकाणी मी मागणी करतो। आणि अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी माझे प्रस्ताविकाचे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भारत। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। जाहिर है, देश में हर सेकंड सड़क दुर्घटना से सैकड़ों लोग अपनी जान गंवा देते हैं और ये दुर्घटनाएं सिर्फ यातायात नियमों का पालन न करने से और लापरवाही से वाहन चलाने से होती हैं, जिसका खामियाजा बेगुनाहों को भुगतना पड़ता है। ऐसे में हमारी ही जिम्मेदारी है कि हमें यातायात के सही नियमों का पालन करना और दूसरों को भी इसके प्रति जागरूक करना है, ताकि सड़क दुर्घटनाओं पर लगाम लगाई जा सके। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहें सी न्यूज भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।